आणि चेंडू फेकलेला, पहिला चेंडू फेकलेला अक्षयनं आणि काहीसा रिव्हर्स शॉट मारण्याच्या तयारीमध्ये होता आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाले आणि मला वाटतं चेंडू सीमेरेषेच्या बाहेर करण्यामध्ये यशस्वी झाले 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा त्यांनी आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत. अशा प्रकारे पहिल्या चेंडूमध्ये, माहीच्या पहिल्या चेंडूमध्ये त्याने 4 धावा ची भर घातलेली आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये. पहिला चेंडू होता महेश यांचा आणि रिव्हर्स शॉट मारण्यामध्ये माहीर असलेले, पंचकृषीमध्ये माहीर असलेले आपले अक्षय जाधव आणि खूप चांगल्या परफॉर्मन्स मध्ये आता त्यांचं पुन्हा त्यात मध्ये मांडता. परंतु मला वाटतं हा चेंडू कशा प्रकारे गेलेला आहे बाहेर ते माहित नाही. चेंडू लागलेला आहे, बॅटीला लागलेला आहे की लेग बायचा इशारा की बाईज आहे म्हणून मला वाटतं हा चेंडू लागलेला आहे ना चेंडू. परंतु तरी पण 4 धावा त्यांना मिळालेल्या आहेत. 2 चेंडूमध्ये 8 धावा त्यांच्या संघाच्या धावसंख्येमध्ये भर झालेली आहे. सुंदर प्रकारे काहीसा गचाट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. माई एक जानेमाने गोलंदाज आहेत, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते त्यांची. परंतु काहीशी लूज फिल्डिंग झालेली आणि सरळ चेंडू गेलेला बाहेर सीमेच्या 4 धावांसाठी. पुढे चेंडू फेकतील माही. समोर आहे स्ट्राईक वरती अक्षय जाधव. आप्या पाहूया कशा प्रकारे खेळले जाते. पुन्हा रिव्हर्स शॉट मारण्याच्या तयारीमध्ये, परंतु मला वाटतं हा चेंडू समजू शकले नाहीत. सरळ चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. कुठचाच दबाव नाही पंचांच्या वरती. जोरात अपील करण्याचा प्रयत्न होता त्यांचा, परंतु कशाही प्रकारचा दबाव पंचांवरती दिसत नाही. अशा प्रकारे पहिली इनिंग चालू आहे. 3 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक चालू आहे माही यांचं. समोर स्ट्राईक वरती आहेत अक्षय. पाहूया कशावर खेळतात ते. पुन्हा रिव्हर्सच्या, प्रत्येक चेंडू रिव्हर्सच्या तयारीमध्ये मांडायचा, परंतु मला वाटतं खात राहू शकतो. परंतु जोरात अपील झालेलं आहे. पंचांचा निर्णय आपल्याला पाहायचा आहे, परंतु कुठल्याही प्रकारे पंचांवरती कशाही प्रकारचा दबाव नाही आणि कुठल्याही प्रकारे त्यांनी आपल्याला इशारा दिला नव्हता. प्रत्येक चेंडू रिव्हर्सच्याच बाजूने मारण्याच्या तयारीमध्ये अक्षय आहेत. त्यांचा हा मनसुबा होता की अक्षय जर रोहित जर खेळला तरच मी खेळू शकतो, रोहित जर खेळला तरच अक्षय खेळू शकतो. अशा प्रकारे त्यांचं काहीतरी मला वाटतं कॉम्बिनेशन होतं. रोहित खेळला आता अक्षयही खेळू शकतो. अशा प्रकारचं योगदान त्यांचं आहे आपल्याला पाहायचं आहे. मैदानामध्ये कशा प्रकारे होतं ते. मायेचा पुढे चेंडू अक्षय यांना सुंदर फटका मारलेला आहे आणि दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण केलेले, परंतु खतरा होऊ शकतो. परंतु त्यांना परत पाठवलं. प्रवीण यांना त्याने परत पाठवलेलं आहे. 2 धावा मला वाटतं काढलेल्या आहेत. एकच धाव काढलेली, एकच धाव. एका धावावरती त्यांना रोखून ठेवलेलं. सुंदर एक क्षेत्र पाहायला मिळालेलं आपल्याला इथं. उन्नोरे सुपरस्टारचे कर्णधार किशोर खापरे बाउंड्रीवरती उभे आहेत आणि उन्नोरे सुपर किंगचे कर्णधार स्वतः मैदानामध्ये फलंदाजी करत आहेत. समोर स्ट्राईक वरती गेले प्रवीण कांसरे. पाहूया कशावर खेळतात ते. सुंदर फटका मारण्यात आला होता, परंतु सरळ चेंडू गेला आहे यष्टी रक्षक यांच्या हातामध्ये. सुचित यांच्या हातामध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती 9 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीवरती. दुसरं षटक कोण घेऊन पाहायचंय. चांगल्या प्रकारे षटक चालू होतं. महेश यांनी आपल्या समोरच्या फलंदाजांना त्यांनी चांगल्या प्रकारे रोखून ठेवलं होतं. जानेमाने फलंदाजा समोर खेळणारे, तरी पण त्यांनी आपल्या एवढ्या वर्षाचा अनुभव पाठीशी असताना त्यांनी फलंदाजांना रोखून ठेवलं होतं. 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीवरती 9 धावा झाल्या. दुसरं षटक घेऊन आले ते सुचित. त्यांचं वैयक्तिक पहिलं षटक असेल संघासाठी, दुसरं षटक असेल. समोर स्ट्राईक वरती आहेत ते अक्षय जानेमाने फलंदाज. पाहूया दोघांचा सामना कशा प्रकारे होतोय ते पाहायचंय. उन्नवरे सुपरस्टार संघाचे कर्णधार तळमळीने आपली क्षेत्र सजवतात. काहीसं चेंजेस करतायत जेणेकरून चौकार आपण वाचू शकतो.
सीमेरेषेच्या बाहेर चेंडू गेला नाही पाहिजे 4 धावांसाठी, हा त्यांचा प्रयत्न असेल. बाकीचे 2-2 रन ते अशा प्रकारे कशा प्रकारे आपण वाचू शकतो हा त्यांचा प्लॅनिंग असेल. सुचित गोलंदाजी करण्याच्या तयारीसोबत स्ट्राईकवरती आहेत अक्षय. पाहूया कशा प्रकारे खेळतात ते. अक्षयला चेंडू फेकलेला आहे परंतु हा चेंडू समजला नाही. सरळ कीपर यांच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे आणि हा चेंडू अवांतर धाव्यामध्ये बदललेला आहे आणि एक वाईट अंपांचा इशारा. एक अवांतर धावांमध्ये भर झालेली आहे. अशा प्रकारे 10 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे. अजूनपर्यंत गोलंदाज यशस्वी ठरले आहेत की फलंदाजांना रोखून ठेवण्यामध्ये. या संघाचे मालक आहेत संतोष जाधव. पुन्हा रिव्हर्सच्या मानत आहे परंतु काहीच त्याचा असर झालेला नाही. सरळ चेंडू गेला यशस्वी त्यांच्या हातामध्ये आणि संतोष जाधव यांचे जे कर्णधार आहेत त्यांनी फलंदाजांना रोखून ठेवलेलं आहे मैदानामध्ये. सुंदर असं पाहायला मिळतं. अशोक जाधव आमचे अशोक जाधव जाने माने क्रिकेटर, जाने माने बॉलर, जवळजवळ 40 वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. असे कीपिंग करतात. सुंदर फटका मारलेला इथं खतरा होऊ शकतो परंतु आणि हा झेल सुटलेला आहे. जीवदान मिळालेलं आहे. मला वाटतं एक असा चांगल्या प्रकारचा झेल होता परंतु ते सोडले आणि 2 धावा मिळवू शकतात परंतु नक्कीच त्यांनी चौकार वाचवलेला आहे. इथे खतराऊ झाला असा, एक मोठा गडी बाद झाला असा. मोठा गडी बाद करण्यामध्ये त्यांचं चांगलं योगदान झालं असं परंतु हा योग त्याने गमावलेला आहे. अशा प्रकारे त्यांना अक्षय यांना मोठा जीवदान मिळालेला आहे. आता त्याचा जीवनाचा पुरेपूर फायदा ते घेऊ शकतात. कशा प्रकारे घेतात ते पाहिजे आपल्याला. हे दुसरं षटक चालू आहे सुजित यांचं आणि त्यांचा काही चेंडू शिल्लक आहेत फेकण्यासाठी. पाहूया कशा भेटतात ते. अक्षय तयार आहेत खेळा. परत रिव्हर्स शॉट माझ्या तयारीमध्ये परंतु काहीच समजू शकले नाही. सुंदर गोलंदाजी करतात सुचित आणि सरळ चेंडू अशोक जाधव यांच्या हातामध्ये. सुंदर प्रकारे खेळ पाहायला मिळतो आपल्याला. याच्या नंतर अजून बरेचसे सामने खेळणे बाकी आहेत आणि सुचित चांगल्या प्रकारे जम बसून बोलले फलंदाजावरती. पुन्हा काहीशा प्रकारे होते परंतु हा खतरा होऊ शकतो आणि कॅच सुटलेले आहे. झेल सुटले. दोन्ही वेळा अक्षय यांना जीवदान मिळालेलं आहे. दोन्ही वेळा इथं एक सुंदरशी कॅच घेऊ शकले असते परंतु प्रत्येक वेळा त्यांना जीवदान मिळतंय आणि ते जीवनाचा ते पुरेपूर फायदा करून घेत आहेत. तरी पण 2 धावा पूर्ण केल्यात त्याने. 1-2 धावा आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये भर करतायत. 14 धावा झाले. हे दुसरं षटक चालू आहे. पाहूया. सुंदर असा लेगच्या दिशेने फटका मला इथे खतरा होऊ शकतो परंतु त्याच दिशेने गेलेला चेंडू परत हा फिल्डर हजर आहे परंतु एक टप्प्याने फिल्डरच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरा धाव तयारीमध्ये होते परंतु तिसरी धाव मला वाटतं घेतात वाटतं चोरटी धाव परंतु अक्षयने त्याने मना केलेला आहे. प्रवीण यांना सांगितलं की नको 2 धाव्यामध्ये समाधान मानूया. स्ट्राईक वरती गेला अक्षय गेले आहेत. सुंदर प्रकारचा क्रिकेटचा नजारा पाहायला मिळतोय. सुचित यांनी चांगल्या प्रकारे फलंदाजांना दाबून ठेवले आहे. अशा प्रकारे 16 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे. पुन्हा मारलेला षटकार हा जाऊ शकतो चौकाराच्या दिशेने जातो का पाहायचं आणि सीमेच्या बाहेर. सुंदर लेफ्ट रिव्हर्स शॉट मारलेला आहे. ह्याच्यामध्ये ते नक्कीच यशस्वी झाले आहेत अक्षय आणि सरळ सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चेंडू पाठवलेला आहे. बऱ्याच टाइमापासून ते ट्राय करत होते रिव्हर्स शॉट परंतु त्याच्या बॅटिंगमध्ये हा चेंडू भेटत नव्हता. आता मात्र नक्कीच मिळाला आणि 4 धावांसाठी त्यांनी चेंडू सीमेरेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 20. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीवरती संघाची धावसंख्या झाली 20. तिसरं षटक कोण घेऊन येते पाहिजे. तिसरं षटक उन्नवरे सुपरस्टार संघाचे तिसरे गोलंदाज कोण आहेत ते पाहिजे आपल्याला. आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी फलंदाजांना रोखून ठेवले होते क्रीजवरती. मला वाटतं तिसरा षटक घेऊन येतात ते नितीन
राहुल मांजरेकर कुठे असतील त्यांनी आपल्या पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे. राहुल मांजरेकर याच्यानंतर पंच म्हणून कामगिरी त्यांना पार पाडायची आहे. नितीन पाहूया सुपर किंग किती धावांचं आव्हान उभं करतं ते पाहायचं आपल्याला. पुढे षटक घेऊन आलं तर नितीन एक जानेमाने गोलंदाज. 6 चेंडू फेकतील ते. समोर स्ट्राईक वरती आहेत ते प्रवीण आणि क्लीन बोल्ड. सुंदर असा चेंडू फेकला होता नितीनने. सरळ त्रिफळाचीट केलेला आहे. प्रवीण यांना क्लीन बोल्ड केलेला आहे पहिल्याच चेंडूवरती आणि मोठा झटका मिळालेला आहे. उन्नावरी सुपरस्टार या संघाला पहिलाच गडी बाद झालेला आहे प्रवीण यांच्या रूपाने. त्यांच्या जागेवरती मैदानामध्ये कोण उतरते पाहिजे. सलामीला गेलेले आपले प्रवीण आणि अक्षय यांच्यामधले प्रवीण बाद झालेले आहेत. त्यांच्या जागेवरती मैदानामध्ये उतरत आहेत ते दीपेश साथ देतील अक्षय यांना. अक्षय अजूनपर्यंत मैदानावर टिकून आहेत. अजूनपर्यंत त्यांनी 20 धावा संघासाठी केलेल्या आहेत. हे तिसरं षटक चालू आहे. या तिसऱ्या षटकामध्ये किती धावा काढतात ते पाहिजे आपल्याला. आणि मैदानावरती अजून सुद्धा उपस्थित आहेत ते अक्षय. त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत त्यांच्या संघ मालकांना की जास्तीत जास्त धावा करतील आपल्या संघासाठी. नितीनचा पुढे चेंडू खेळतील दीपेश. सुंदर फटका माझ्या दारीवर. सुंदर फटका इथे होऊ शकतो आणि मला वाटतं झेल सुटलेला आहे. जीवदान मिळालं त्यांना. त्याचा पुरेपूर फायदा घेता आला ना त्यांना. मला वाटतं एकच धाव पूर्ण केली होती. एकाच धावती समान म्हणावं लागलं. सुंदर असं त्यांना थांबवून ठेवलं होतं. इथं खतरा झाला असता दीपेश यांच्यासाठी. परंतु त्यांनी 2 धावा तरी पूर्ण केल्या पाहिजे होत्या. परंतु त्यांना थांबवून ठेवलं होतं. स्ट्राईक मध्ये गेलं अक्षय. नितीनचा पुढे चेंडू. कर्णधार किशोर के काहीस कान मदत येताना नितीन यांना. नितीन एक स्टॉकर जाने माने तेज गोलंदाज आहेत आणि आपल्या या षटकाले काही चेंडू फेकण्याची तयारी आहे. समोर स्ट्राईक करतील अक्षय. सुंदर फटका तयार परंतु सुंदर चेंडू टाकला होता त्यांनी. अक्षय काही समजू शकला नाही. सरळ किपर अक्षक जाधव यांच्या हातामध्ये चेंडू. सुंदर किपिंग करतात अक्षय जाधव. खूप वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत. गोलंदाज फलंदाज आणि आता यशस्वी रक्षक म्हणून ते काम करतात. सुंदर असा क्रिकेटचा नजारा पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारे पुढील चेंडू खेळतात आपल्याला पाहिजे. नितीनचा पुढील चेंडू अक्षय यांच्यासाठी. पुन्हा रविवार शॉट मारण्याच्या तयारीमध्ये परंतु चेंडू हुकलेला आहे. कुठल्या प्रकारचा दबाव नाही गोलंदाजावरती. श्री अशोकजी पानकर यांचा यशोचित सन्मान करायचा आहे. मी भावेशजी लोणे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन मानाचा पुष्पगुच्छ देऊन आणि प्रेमाची शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. भावेशजी लोंढे. श्री अशोकजी पानकर आपला वेळात वेळ काढून या सामन्यासाठी उपस्थित राहिले. आपला अमूल्य वेळ देऊन इथं उपस्थित राहिले त्यासाठी त्यांचा खूप खूप धन्यवाद. आणि मला वाटतं हा खतरा होऊ शकतो. सुंदर गोलंदाजी पाहिली म्हणजे त्यांच्याकडून. अक्षयला त्यांनी थांबवून ठेवलंय. अक्षयला त्यांनी थांबवून ठेवलेलं आहे जागेवरतीच. कुठल्याही प्रकारची धाव घेऊन देत नाही त्यांना. कुठल्या प्रकारचे रिव्हर्स शॉट मारून देत नाही त्यांना. कुठल्या प्रकारचा ग्राउंड शॉट मारून देत नाही. अशा प्रकारे नितीन खरोखर त्यांनी जागेवरती खेळवून ठेवलेल्या दोन्ही फलंदाजांना. नितीनचा पुढे चेंडू खेळतील अक्षय. कशा प्रकारे खेळतात ते पाहायचं आहे. परंतु पुन्हा योग्य टाइम आल्याच्या दायऱ्यामध्ये इथं खतरा होऊ शकतो. मला वाटतं इथं लूज फिल्डिंग. काहीसा चेंडू उंच गतीने गेलेला आणि सरळ सीमेच्या रेषेच्या बाहेर गेला हा चेंडू. किपर अशोक जाधव यांच्या हाताच्या वरून सुद्धा गेलेला चेंडू. कारण तो उंच उडालेला चेंडू ते पकडू शकत नसले. त्याच्या हातातून निसरलेला चेंडू सरळ सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी गेलेला आहे.
अशा प्रकारे मला वाटतं हे तिसरं षटक समाप्त झालेलं आहे. अशा प्रकारे सुपर किंग संघाची धावसंख्या झालेली आहे 25. जिंकण्यासाठी धावा पाहिजे त्यांना 26. 3 षटकामध्ये त्यांना 26 धावा करणे गरजेचं आहे. मला वाटतं जास्त सगळ्यात जास्त जर आनंद झाला असतील तर मला वाटतं त्यांचे संघ मालक संतोष जाधव, कारण त्याच्या अगोदरचा सामना ते चांगल्या प्रकारे जिंकले होते. सुरुवात त्यांनी ओपनिंग चांगली केली होती आणि आता त्यांचा संघ पुन्हा मला वाटतं आपल्या विजयापासून काहीशे दूर आहेत. राहुल मांजरेकर, सव्वीस धावांचं आव्हान ठेवले. 26 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे समोर. सुपरस्टार संघासमोर ठेवलेलं आहे सुपर किंग संघाने. आणि मला वाटतं काहीसं सोपं आव्हान आहे. सोपं आव्हान आहे ह्या सुपरस्टार संघाला. किशोर खापरे यांच्यासाठी हे सोपं आव्हान असेल. जास्तीत जास्त मला वाटतं जास्त आनंद झाला असेल संतोष जाधव यांना. कारण त्यांना पहिला संघ त्यांचा पहिली मॅच जिंकले होते ते. त्याच्यानंतर आता हा संघ त्यांचा पण काहीसा सोपं आव्हान आहे आणि त्यांनी ते पूर्ण केलं पाहिजे असं त्यांचा मनसब असेल. नक्कीच पूर्ण करतील म्हणजे दुसरा विजय त्यांना हा प्राप्त होईल मला वाटतं. याच्यानंतर पुढच्या सामन्यात आपल्याला नाणेफेक करायची आहे. पुढचा सामना असेल दोन्ही संघ, दोन्ही लिडियन संघ यांचा सामना असेल. त्यांनी आणि प्रत्येक संघातले जे खेळाडू आहेत त्यांनी आपल्या पॅव्हेलियन मध्ये उपस्थित राहायचं आहे. इकडे जायचं नाही कुठं. याच्यानंतरचा जो होणारा सामना आहे तो AB लिजेंड संघ. नाणेफेक करण्यासाठी यायचं दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. पाहूया कशा प्रकारे हा 26 धावांचं आव्हान पूर्ण करतात ते उन्नवरे सुपरस्टार संघ. कर्णधार आहेत किशोर के. सुंदर प्रकारे रणनीती आखली होती केकेने आणि आपल्या गोलंदाजांना त्यांनी सुंदर प्रकारे कानमध्ये देऊन 25 धावावरती त्यांनी थांबवून ठेवलं होतं. समोर एकदा बलाढ्य खेळणारे फलंदाज उपस्थित असताना सुद्धा त्यांना रोखून ठेवलं होतं त्यांनी मैदानावरती. पाहूया आता कशा प्रकारे हा सामना पुढील ह्या सामन्याची दुसरी इनिंग कशा प्रकारे होते ते पाहिजे आपल्याला. कुपन कुठे आहे तुझा आणि जेवण त्यातले एक दे. राहू दे मग काय बस. हे खालची दे. चला मित्रांनो, आता तो अत्यंत चुरशीचा असा सामना सुरू आहे. सुपरस्टार विरुद्ध सुपर किंग. सलामीवीर विश्वनाथ मिसाळ आणि सूरज नाचरे. चला या ठिकाणी स्नेहभोजन संपलेलं आहे असं मी जाहीर करतो. चला जलद गतीने सामने सुरू ठेवायचे आहेत. अजूनही क्वालिफाय राऊंड आणि शेवटची फायनल लिजंड संघाची लिजंड ए विरुद्ध लिजंड बी फायनल मॅच होणार आहे. याच्यानंतर मी दोन्ही संघ नायकांना विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करावी. चला विजय निकम आणि शैलेश लोंढे दोन्ही संघाचे संघनायक मी विनंती करतो की कॉम्बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मी उन्नवरे चॅम्पियन संघाचे संघमालक संदेशजी कांसरे साहेब यांना विनंती करतो
की लिजेंड बी आणि लिजेंड ए यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे। पहिला चेंडू आणि विश्वनाथ याने ढकलून दिला, 1 रन काढलाय। धुरंधर पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हवाई प्रहार केला सूरजने, बघूया कुठे जातोय आणि गेलाय आरपार सीमा पार, चौकार येतोय। दुसऱ्या चेंडूवरती सूरजने समाचार घेतलाय धुरंधर याचा। रोहित जाधव सामनावीरचा पुरस्कार जातोय। मी मनीषजी लोंढे साहेबांना विनंती करतो की त्यांनी सामनावीरचा पुरस्कार रोहित जाधव याला प्रदान करायचा आहे। गेम चेंजरचा सुद्धा पुरस्कार जातोय रोहित जाधव। रोहित जाधव चला दोन्ही रोहित गेम चेंजर ठरतोय। रोहित तांबे आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय रोहित जाधव। किशोर शोर मचाने वाला किशोर, लेकिन यहाँ पे शोर हो रहा है सुपर किंग संघाचा शोर होतोय आणि सुपरस्टार संघाकडे सन्नाटा। संघनायक माघारी, एक वरिष्ठ खेळाडू विश्वनाथ मिसाळ माघारी परततोय, धावचित होतोय। रोहित तांबे गेम चेंजरचा पुरस्कार घेऊन जायचा आहे। रोहित तांबे सूचना वारंवार दिली जाणार नाहीये। चला धुरंधर अजिंक्यतारा चॅम्पियन चषक मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरलेला धुरंधर पुन्हा एकदा सज्ज के साठी आणि केकेनी जोरदार प्रहार करायच्या नादामध्ये मैदानात गुदगुल्या करत चेंडू निघून गेलाय फिल्डरच्या हातामध्ये आणि 1 धाव पूर्ण केले। काही समापक आव्हान मैदानात दिलेल्या सुपर किंग संघाने सुपर स्टार संघासाठी अक्षय कर्णधार काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना वारंवार सूचना करतोय मॅच जिंकायची आहे, कारण अक्षय हा असा खेळाडू आहे की पर्व पहिले आणि पर्व दुसरे या दोन्ही संघ विजेता संघ मधला तो खेळाडू आहे आणि दोन्ही पर्वामध्ये त्याने अप्रतिम फलंदाजी केले। या पर्वामध्ये बघूया संघ फायनल पर्यंत घेऊन जातोय की नाही धुरंधर। आणि हा समजू न शकलेला चेंडू सूचित काहीसा धुरंधर आग ओकतोय दुपारच्या उन्हामध्ये आणि षटकाची समाप्ती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या 6 धावा। 6 धावा याच्यानंतर पंच म्हणून काम पाहतील दीपक कदम आणि विश्वनाथ मिश्रा। चला परशा कुराडी हातोडे सर्व घेऊन तयार राहायचं आहे लेजेंड बी संघाने।
धार काढून ठेवायचे आपल्या बॅटीना, तळपती तलवार आज बनवायचे आणि कोण चषक वरती नाव कोरणार, लिजन ए संघ की लिजन बी. अंतिम सामना होतोय दोघांमध्ये. आता मात्र सामना सुरू आहे सुपर किंग विरुद्ध सुपरस्टार. चला अक्षय स्पीड अप पकडायचा आहे. गौरव गोलंदाज संघाकडून दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन उतरलाय गौरव चिनकटे. एक धुरंधर नंतर दुसरा धुरंधर आणि हवाई प्रहाराच्या नादामध्ये सोपा झेल होतोय की कठीण ठरतोय. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक झेल समजू शकला नाहीये. आकाशाला गवसणी घालणारा झेल होता. पुन्हा एकदा गौरव. केकेला मात्र अजून सूर सापडलेला नाहीये, परंतु जेव्हा सूर सापडेल तेव्हा हा खेळाडू मात्र सोर माजवल्याशिवाय राहणार नाहीये. एक चेंडू किंवा एक षटकार चौकाराची गरज आहे केके साठी. नंतर मात्र तो मागे फिरून पाहणार नाहीये. केके सुपरस्टार संघासाठी खेळताना स्वतः कर्णधार म्हणून आणि पुन्हा एकदा लेग साइडला भिरकवायच्या नादामध्ये मात्र एक धाव पूर्ण केले. अक्षय चेंडूवरती धावत गेलाय, कलेक्ट केलाय व्यवस्थित. एक धावेवरती समाधान मानतोय सुपरस्टार. सव्वीस धावांचं आव्हान उतरून आता मात्र धावसंख्या झाले 9 धावा. अजूनही मॅच अटीतटीची होण्याची शक्यता आहे. 50-50 आहे म्हणावे लागेल. केके आणि अक्षय. केकेने आणि अक्षयने स्टेटस ठेवले होते की कोण बाजी मारणार, कोण विजेता होणार त्यांच्या संघामध्ये. आजच्या सामन्यामध्ये बघूया केके सरस ठरतोय की अक्षय. आणि हा सोपा झेल नाहीये, अवघड झेल आहे. क्या बात आहे. अक्षय गेलाय बाउंड्री लाईन पर्यंत, तरी सुद्धा बॉल चेंडू सापडला नाही, हातात मिळालेला नाहीये आणि गेलाय सरळ सीमापार चौकार. आणि आता मात्र डीजे वाजला पाहिजे. धावसंख्या 22. 4 धाव्यांची गरज सुपरस्टार संघाला.
सुपरस्टार संघाचे मालक संतोषजी जाधव या ठिकाणी भरपूर खुश होताना, कारण का मागील 2 पर्वाचा अनुभव कटू होता आणि पुन्हा एकदा प्रहार करतोय के आणि या ठिकाणी 1 धाव नव्हे तर 2 धावा घेतल्यात केकेने. संतोष जाधव या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करताना, कारण दोन्ही सामने या ठिकाणी जिंकण्याच्या खुशीमध्ये जल्लोष करताना, उत्साह आनंद साजरा करताना. आता मात्र रेड बुल मागवणार आणि खेळाडूंना सुद्धा खुश करणार. थोडं कमिटीकडे सुद्धा लक्ष असू दे संतोषजी जाधव. चला स्पीडअप पकडा. आता लिजेंड बी आणि ए संघामध्ये होणारा सामना, या संघाचे पंच म्हणून काम पाहतील दीपक कदम आणि विश्वनाथ मिसाळ. दोन्ही पंचांनी तयार राहायचं आहे. चला अक्षय गेलेली मॅच काढण्यामध्ये माहीर असलेला अक्षय, बघूया चमत्कार करतोय का यावेळी. आणि स्वतः खराब विकेट किपिंग करून सुपरस्टार संघाला जिंकून दिले. चला राहुलजी मांजरेकर आणि सतीशजी तांबडे साहेबांना मी विनंती करतो की आपण भोजन करून घ्यायचं आहे. आणि लिजेंड बी आणि ए संघाची मॅच झाल्यानंतर क्वालिफायर राऊंड सुरू होतील. पॉवर पॉइंट ही करा ना, शेअर करा ना मला. चल नाही नाही तुला पण ठीक आहे. तुला नाही मग तुला मला 20 रन. लिजेंड बी कुठे आहे? लिजेंड बी ची टीम कुठे आहे? राहुल जुने बोला जुने. ए विशू हे घ्या राहुल जी. हे विशू जा मनीष काय हा मनीषचा काकाच आहे ना. मग तुझ्याकडे ठेव ना, काय टाकलं जुने जुने. जेवण जेवण जेवायचं ठीक आहे. माझी मॅच कधी येते मला सांगा, मी जातो. नंतर आता क्वालिफाय चालू आहे. तुमचाच चालू पहिला त्याच्यानंतर जेवण घे जेवण. तुझं तुमचं आणि हे असेल होईल असेल. चला मी जातो. आलो 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 आलो. मन नयन नयन गा जरा समालोचन कक्षामध्ये यायचं. तो आता ठेव ना बेटा. हॅलो